पण सर समजा हॉटेल लॉस मध्येच गेलं तर तो लॉस कधीपर्यंत सहन करायचा? लॉस किती काळ सहन करायचा हा ऍक्च्युली मुद्दाच नाहीये. कारण की अच्छा. कुठल्याही रेस्टॉरंटला 6 महिन्यानंतर प्रॉफिटेबिलिटी आली पाहिजे, जर का तुम्ही सगळं व्यवस्थित केलं असेल. ओके. समजा एखाद्याच्या हॉटेलचा सेल वाढत नाहीये, मग त्याने काय करावे? सेल वाढत नाही म्हणजे सगळ्यात पहिलं तर तुम्ही ऑडिट तुमच्या रेस्टॉरंटमध्ये केलं पाहिजे. कसं असतं की एखादा बिझनेस हा टीमवर्कनीच उभा होतो. राईट. सगळ्या गोष्टी जर का तुम्ही स्वतःच करायला गेल्या, तुम्ही तर करताच आहे ना, तरी पण सक्सेसफुल होत नाहीये. एखादा प्रोफेशनल हेल्प घ्या. काय होतं, एखादा थर्ड पर्सन आला की तो बऱ्याच चुका काढतो ज्या आपल्याला समोर असूनही दिसत नाही. छोट्या छोट्या मिस्टेक्स असतात पण त्याच्यामुळं इफेक्ट्स खूप मोठे असतात. आता आपल्या बोलण्यामध्ये मेन्यू इंजिनिअरिंग शब्द आला, तर मेन्यू इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि एसओपी काय असावी? सो प्रॉफिटेबल डिश आहे जी ज्या डिशमध्ये मार्जिन आहे ती तुमची विकली तर तुम्हाला फायदा आहे. सिंपल बटर चिकन घेतलं आणि चिकन मसाला घेतलं, बटर चिकनची कॉस्टिंग जास्तच जाते कारण की त्याच्यामध्ये क्रीम जातं. अजिनोमोटो शिवाय टेस्ट येते का? येते ना, असं काहीच गरज नाहीये की अजिनोमोटो यूज केलंच पाहिजे म्हणून. अजिनोमोटो शक्यतो काय आहे की जिथं तुमचे इन्ग्रेडियंट्स लो क्वालिटीचे आहेत, शेफची क्वालिटी लो आहे, तिथं मग ते लोक अजिनोमोटो यूज करतात. सर एखादं लोकेशन किती महत्वाचं आहे कोणतंही हॉटेल चालण्यासाठी? द लोकेशनचं एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे आता की वेळ बदललेली. पहिलं लोकेशन इम्पॉर्टंट होतं कारण की लोकांना सोशल मीडियाचा ऍक्सेस नव्हता. बरोबर. आता सोशल मीडियामुळे काय झालंय की एखाद्या लेनमध्ये सुद्धा लोक रेस्टॉरंट शोधत जातात. तुम्हाला राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचायचे. राईट. की एखाद्या मोठ्या एरियामध्ये पण 1-2 हॉटेल असतात पण ती चालत नाही. आणि काही हॉटेल्स म्हणजे 4-4, 5-5, 7-7, 8-8 लाईन मध्ये असतात तरी ते हॉटेल सगळेचे सगळे हॉटेल चालतात. बरोबर. म्हणजे असं कसं काय? ते म्हणजे की आज मी या हॉटेलमध्ये तो कस्टमर लॉयल नसतो. तो आज या हॉटेलला खातो, तोच कस्टमर उद्या बाजूच्या हॉटेलला खातो. नमस्कार, माझं नाव ओमकार गुले पाटील. मी आपल्या ओरस पॉडकास्ट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण असा मुद्दा घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे हॉटेल व्यवसाय. तर हा व्यवसाय अत्यंत लोकप्रिय असणारा व्यवसाय आहे व त्यातला फेल्युअर रेटही जास्त आहे. तर या हॉटेल व्यवसायातले फेल्युअर रेट्स तसेच डार्क सिक्रेट आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध हॉटेल कन्सल्टंट अजिंक्य इंगोले सर. सर नमस्ते. नमस्कार. तर सर सुरुवात आपण अशा प्रश्नांपासून करणार आहोत. तर कोणतंही हॉटेल अत्यंत धूमधडाक्यात सुरू होतं, मोठमोठे डीजे लावले जातात, तर हिरो हिरोईन्सला बोलवलं जातं रिबिन कट करायला. तर मग तेच हॉटेल 5-6 महिन्यात बंद का करावे लागतात? काय होतं की कस्टमरला आणण्याकरता जेवढा खर्च केला जातो तो त्याच्या रिटेन्शन वरती केला जात नाही. ओके. हे मेन रिझन असतं. तुम्ही हॉटेल बनवताना तुम्ही अँबियन्स वरती खर्च करता, इंटिरियर्स वरती खर्च करता आणि धूमधडाक्यामध्ये ओपनिंग करता, बॅनरबाजी करता, पण त्यामुळं तुमचा पहिल्या वेळेस कस्टमर येतो पण तो रिपीट होतो का हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल काय जेवढे ट्रेंडी रेस्टॉरंट आहेत हे सगळे खूप कमी कालावधीसाठीच चालतात. कारण की लोक येतात, फोटो काढतात आणि सोशल मीडियाला पोस्ट करतात, परत येत नाही. आणि जे रेस्टॉरंट जास्त चालतात, जास्त काळ चालतात, ते असेच रेस्टॉरंट्स आहेत की ज्यांची सर्व्हिस चांगली आणि फूड चांगले. ते अजिबात तुम्हाला कुठलेही, तुम्ही असे किती शेट्टी हॉटेल्स बघितलेत की जे शोबाजी करतात. राईट. पण तुम्ही तिथं गेलं की तुम्हाला कायम गर्दीच दिसणार, वेटिंगच मिळणार. त्याचं कारण काय? एक तर टेस्ट मध्ये कन्सिस्टन्सी असते त्यांची, आणि कस्टमर रिटेन्शन वरती त्यांना जास्त त्यांचा भर असतो. ते पहिल्या स्टेप बाय स्टेप जातात, म्हणजे त्यांचा ग्राफ हा ग्रोईंग असतो कायम. त्यांचा ग्राफ वरती आणि मग तो हळूहळू खाली येतो असं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही रेस्टॉरंट जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळेस तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुम्ही पहिल्या दिवशी किती खर्च करणार आहे आणि तिथंच तुम्ही खिसा मोकळा करणार आहे का तुम्ही पुढचे 6 महिने हॉटेल कसं सर्व्हाइव्ह होईल, कसं स्टेप बाय स्टेप ग्रो होईल, याच्यावरती तुम्ही तुमचं कॅपिटल अलोकेट करणार आहे. बरोबर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, जे बरेच लोक करत नाही. म्हणजे अगदी चहाच्या टपरीपासून घ्या, चहाची टपरी एखाद्या ठिकाणी ओपन झाली तरी तो फुगे वगैरे लावतो आणि डीजे वगैरे लावतो, तिथंच तो 50,000 रुपये खर्च करून टाकतो. पण बाकी जे तुमची सिस्टीम आहेत, म्हणजे तुमची चहाची कन्सिस्टंट टेस्ट किंवा तुमच्या जेवणाची टेस्ट, म्हणजे तुमची जी एसओपी आहेत ते तुमचे परफेक्ट पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर हा रिपीट झाला पाहिजे. राईट. पण सर समजा हॉटेल लॉस मध्येच गेलं तर तो लॉस कधीपर्यंत सहन करायचा? लॉस किती काळ सहन करायचा हा ऍक्च्युली मुद्दाच नाहीये. कारण की कुठल्याही रेस्टॉरंटला 6 महिन्यानंतर प्रॉफिटेबिलिटी आली पाहिजे, जर का तुम्ही सगळं व्यवस्थित केलं असेल. ओके. 6 महिन्यानंतर पण जर का तुमचं रेस्टॉरंट प्रॉफिटेबल नसेल, ह्याचा अर्थ तुमचा मेन्यू चुकलेला आहे. ओके. तुमचं फूड मध्ये कन्सिस्टन्सी नाहीये आणि तुम्ही मार्केटिंग मध्ये कमी पडताय. आजकाल मार्केटिंग मध्ये तुम्ही लक्ष देणं ही काळाची गरज आहे.
हो. त्यामुळे तुम्ही जर का या गोष्टींवरती लक्ष दिलं, मेन्यू इंजिनिअरिंग, मार्केटिंग, फूड कन्सिस्टन्सी, तुम्ही SOP वरती लक्ष द्या. तो बऱ्याचदा काय होतं की मेन्यूमध्ये खूप आयटम असतात, 10 पानी मेन्यू असतात. ओके. मग त्या 10 पानी मेन्यू मध्ये कस्टमर आल्यानंतर तुम्ही त्याला कन्फ्यूज करताय. राईट. तुम्ही सिंगल पेजर मेन्यू बनवा, जेणेकरून तुम्ही तुमच्याकडं जे फूड आयटम्स आहेत ते फूड आयटम सुद्धा तुम्हाला बनवायला इझी झाले पाहिजे. हो. त्याची सर्व्हिस लवकर गेली पाहिजे. तुम्ही जेवढी डिश अवघड कराल तेवढं बनवायला वेळ, प्लस तुम्हाला जर का तुम्ही समजा तुमचं किचन आहे, तुमच्या मेन्यूमध्ये 100 डिश आहेत. आता 100 लोकांनी प्रत्येकाने जर का वेगवेगळी ऑर्डर दिली तर तुम्हाला ऑर्डर सर्व्ह करायला किती वेळ लागेल? बरोबर. पण ते जर का तुमच्याकडे 10च आयटम्स असतील तर 100 जणांनी 10च आयटमची ऑर्डर दिली, म्हणजे जिथं तुम्हाला 10 टाइम्स वेळ लागणार होता तो डायरेक्ट कमी झाला ना तुमचा. राईट. तर सर आता आपल्या ह्याच्यामध्ये, आता आपल्या बोलण्यामध्ये मेन्यू इंजिनिअरिंग शब्द आला, तर मेन्यू इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि SOP काय असावी? सो मेन्यू इंजिनिअरिंग, आता मेन्यू इंजिनिअरिंग म्हणजे काय की तुम्ही जसं मी म्हटलं की तुम्ही मेन्यू बनवताना असा बनवा की तुमची डिश जी आहे, एक तर म्हणजे जी प्रॉफिटेबल डिश आहे, जी ज्या डिशमध्ये मार्जिन आहे, ती तुमची विकली तर तुम्हाला फायदा आहे. राईट. हा, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काय होतं, म्हणजे डिश मध्ये पण फरक असतो. डिश मध्ये पण फरक असतो. प्रत्येक डिश मध्ये म्हणजे तुम्ही आता सिंपल बटर चिकन घेतलं आणि चिकन मसाला घेतलं, बटर चिकनची कॉस्टिंग जास्तच जाते कारण की त्याच्यामध्ये क्रीम जातं, त्याच्यामध्ये बटर सुद्धा यूज होतं, मग त्यामुळे त्या डिशची कॉस्टिंग जास्त आहे. ओके. पण जर का तुम्ही रेग्युलर चिकन मसाला घेतलं किंवा मुर्ग मुसल्लम काही केसेसमध्ये घेतलं तर त्यामध्ये काय होतं की बटर क्रीमचा यूज कमी होतो. ओके. त्यामुळे प्राइसिंग सेम राहते दोन्हीची. मुर्ग मसल्लम पण तेवढंच एक्सपेन्सिव्ह आहे आणि बटर चिकनची पण प्राइस तेवढीच आहे. हो. पण मग मार्जिनचा फरक आहे. राईट. तुम्ही जेवढं कमी मेन्यू मध्ये खेळताल तेवढं तुम्हाला ते इझी जातं. त्यामुळे मेन्यू इंजिनिअरिंग करताना या गोष्टीचं, दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की तुमचंच आयटम दुसरा आयटम मार खातो. त्यामुळं म्हणजे मी एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तिथं त्यांच्याकडे पोहे उपमा पण होता. मग आता 120 रुपयाला डोसा आहे, 60 रुपयाला पोहे. व्यावसायिक म्हणून आयडियली काय आहे की तुम्ही 60 रुपयाचे पोहे विकले पाहिजे का 120 रुपयाचा डोसा विकला पाहिजे? 120 रुपयाचा डोसा विकला पाहिजे. जर का कस्टमर आला तो काय म्हणतो, अरे जाऊ दे मी पोहे खातो, मग तिथं लॉस आहे ना. मग तुम्ही मेन्यू तुमच्या मेन्यू मध्ये टाकून तुमचं फूड पण वेस्ट झालं आणि प्लस कमी रेव्हेन्यू पण जनरेट झाला. राईट. असं आहे. म्हणजे फूड इंजिनिअरिंग करताना या एकदम बेसिक गोष्टी असतात ज्या खूप लोक चुकतात. सर, आणि टेस्ट आणि सर्व्हिस या गोष्टी किती महत्वाच्या आहेत? खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही जर आज बघितलं तर टेस्ट ही एक म्हणजे प्रायमरीच गोष्ट आहे. आज पहिला आपल्याला वाटायचं बाबा या हॉटेलमध्ये जाऊ, इथं टेस्ट चांगली आहे. आता असं कोणी शक्यतो बोलत नाही. सगळ्याच हॉटेलला टेस्ट चांगली असते. माझं तर हे ऑब्झर्वेशन आहे की. आणि अजिनोमोटो शिवाय टेस्ट येते का? येते ना. असं काहीच गरज नाहीये की अजिनोमोटो यूज केलंच पाहिजे म्हणून. अजिनोमोटो शक्यतो काय आहे की जिथं तुमचे इन्ग्रेडियंट्स लो क्वालिटीचे आहेत किंवा इन्ग्रेडियंट्स म्हणजे शेफची क्वालिटी लो आहे, तिथं मग ते लोक अजिनोमोटो यूज करतात. ओके. कारण अजिनोमोटो काय आहे, बेसिकली एक आपण म्हणू शकतो की ती टेस्ट, ती एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट देते. त्यामुळे ती त्याच्यात तुम्हाला मीठ कमी आहे का, मसाला कमी आहे का, किंवा दुसरी कुठली जी टेस्ट आहे ती लक्षात येत नाही अजिनोमोटो यूज केल्यामुळे. त्यामुळे जिथं शेफची क्वालिटी कमी, इन्ग्रेडियंटची क्वालिटी कमी, तिथं लोक अजिनोमोटो यूज करतात. म्हणजे मोठमोठ्या हॉटेलांमध्ये पण यूज होतं. डिपेंड करतं, सगळ्याच रेस्टॉरंट्समध्ये होत नाही. ओके. पण आता जी लोकांना अजिनोमोटोची सवय झालेली असती त्यांना मग त्या रेस्टॉरंट मधलं जेवण थोडं ब्लँड वाटतं. ओके. म्हणजे असंही म्हणजे तुमची टेस्ट कशी डेव्हलप, पण अजिनोमोटो हार्मफुल आहे. बऱ्याच लोकांना मायग्रेनचा पण त्रास होतो त्यांनी. ओके. म्हणजे त्याला एक ऑल्टरनेटिव्ह सुद्धा आहेत त्याला बरेचसे लोक. म्हणजे तुम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जर गेले तर इन्स्टेड ऑफ अजिनोमोटो जे चीज आहे ते पण यूज करतात. म्हणजे चीजची टेस्ट आणि ऍक्च्युली अजिनोमोटोची टेस्ट ही थोडी सिमिलरच आहे. पण आता चीज 560 रुपये किलो आहे आणि अजिनोमोटो हार्डली 120-130 रुपये किलो आहे. एवढा फरक आहे. हे करताना काय आहे की तुम्ही हा विचार करा की 120 रुपये जरी किलो असलं आणि ते 560 रुपये किलो असलं तरी तुमचं पर डे एका डिशमध्ये 1 किलो जात नाही ना. राईट. त्याची क्वांटिटीचं प्रमाण तेवढंच आहे. म्हणजे पर डिश तुमची कॉस्टिंग तशी खूप वाढत नाही. पण हा एक छोटे गोष्टी असतात ते ऍट द एंड रेस्टॉरंटच्या ओनरच्या मनामध्ये, त्याप्रमाणे तो करणार. सर, SOPs किती महत्वाचे आहे कोणताही रेस्टॉरंटचा बिझनेस करताना? नाही, SOPs खूप महत्वाचे आहेत. SOPs म्हणजे सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्रोसिजर्स. बेसिक म्हणजे नावातच काय की
तुमचं जेव्हा एखादी डिश बनते त्यावेळेस ती डिश बनल्यानंतर त्या डिशमध्ये प्रत्येक वेळेस जर का सेम क्वांटिटीमध्ये इन्ग्रेडियंट्स गेले आणि सेम इन्ग्रेडियंट्स गेले तर त्याची टेस्ट नेहमी सेम असणार आहे. इवन गरम करण्याची पण वेळ, म्हणजे ते बॉइलिंग किती वेळ केलं पाहिजे, लो फ्लेमवर किती वेळ, हाय फ्लेमवर किती वेळ, म्हणजे एवढे डिटेल SOPs असतात. आता आपण मॅकडॉनल्ड्स बघा, KFC म्हणा, हे जेवढे पण चेन्स आहेत इंटरनॅशनल, हे का एवढे सक्सेसफुल झालेत? कारण की त्यांच्या SOP स्ट्रॉंग आहेत. फक्त किचन मधल्या नाहीत. अगदी आपण बऱ्याचदा मॅकडॉनल्ड्सच्या वॉशरूम मध्ये गेलो तर त्या दरवाजाच्या मागं ती लिस्ट लावलेली असते की टिक मार्क असतात त्याच्यावर, आज क्लीन झालं का. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ते शीट आहे. काय ह्युमन एरर खूप इझी होतो. बरोबर आहे. आता सकाळी क्लीन करायचं एक जण विसरून जाऊ शकतो क्लीनर, पण ते असेल तर ते समोर राहिल्यामुळे लक्षात येतं ना त्याच्या. बरोबर. म्हणजे हे SOP प्रत्येक गोष्टीमध्ये, मोठमोठ्या टाटा सारख्या कंपनीमध्ये सुद्धा SOPs असतात. फक्त हे काय होतं की हा वर्ड थोडासा रेस्टॉरंट इंडस्ट्री मधल्यांना नवीन आहे काय लोकांना, त्यामुळे लक्षात येत नाही. पण हे सर्वांनीच करावं, छोटा व्यावसायिक असू दे किंवा प्रत्येकाने करावं. तुम्ही म्हणजे ते केलं तर उद्या उठून मी म्हणतो की एखादा चहावाला आहे, ठीक आहे, तो जर आजारी पडला, त्याचा भाऊ आला, त्याची आई आली, तर सेम टेस्ट मिळणार नाही. मग ते जर का त्याचं सगळं प्रमाण SOPs मध्ये रिटर्न असेल तर तो नसला तरी त्या चहाच्या टपरीची टेस्ट सेमच राहणार आहे. पण सर या SOPs कॉपी पण होऊ शकतात ना? हो, आता कॉपी होतात, पण कसं आहे की जेव्हा तुम्ही एखादा ब्रँड क्रिएट करता, म्हणजे आता कोरेगाव पार्क मध्ये आपलं बर्गर किंग आहे, कॅम्पवालं, ते राईट. कितीतरी KP बर्गर्स नावाने आता पुण्यामध्ये बर्गर्सचे ओपन झालेले, ठीक आहे. मला जी काय माहिती आहे त्याप्रमाणे तिथलंच कोणीतरी होतं ज्यांनी ते SOPs लीक केले आणि वगैरे सगळं झालं, पण झाले तेवढ्या प्रमाणात सक्सेसफुल नाही झाले. कारण की बऱ्याच गोष्टी असतात, फक्त SOP नसतं. इन्ग्रेडियंट्स पासनं त्या जागेची एक व्हॅल्यू क्रिएट झालेली असते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आज तुम्हाला बर्गर किंग म्हणलं तर तेच लक्षात येणार, इंटरनॅशनल ब्रँड आला, पण पुण्यातल्या लोकांना बर्गर किंग म्हणलं की कॅम्प मधलंच बर्गर आठवतो. त्याचं रिझन तेच आहे की तुम्ही एकदा ती ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली की मग तुमची SOP लीक होऊ नाही तर नाही होऊ, डझंट मॅटर. बरोबर. समजा एखाद्याच्या हॉटेलचा सेल वाढत नाहीये, मग त्याने काय करावे? सेल वाढत नाही म्हणजे सगळ्यात पहिलं तर तुम्ही ऑडिट तुमच्या रेस्टॉरंटमध्ये केलं पाहिजे. आणि कसं असतं की एखादा बिझनेस हा टीमवर्कनीच उभा होतो. राईट. सगळ्या गोष्टी जर का तुम्ही स्वतःच करायला गेल्या तर तुम्ही तर करताच आहे ना, तरी पण सक्सेसफुल होत नाहीये. तुम्ही एखादा प्रोफेशनल हेल्प घ्या. की काय होतं, एखादा थर्ड पर्सन आला की तो बऱ्याच चुका काढतो ज्या आपल्याला समोर असूनही दिसत नाही. बरोबर. मग तुम्ही जेव्हा एखाद्या त्या गोष्टीचं ऑडिट करून घेता, मग त्या ऑडिटमध्ये तुम्हाला बऱ्याच मिस्टेक्स कळतात. छोट्या छोट्या मिस्टेक्स असतात, पण त्याच्यामुळं इफेक्ट्स खूप मोठे असतात. मग ते ऑडिट केल्यानंतर तुम्ही राईट डिरेक्शननी कसं जायचं याचा प्लॅन केला पाहिजे, आणि मग त्याप्रमाणे तुम्ही ते रेस्टॉरंट प्रॉफिटच्या दिशेने जातं. अगदी म्हणजे जेव्हा मी काम करतो तर 10 पैकी 9 रेस्टॉरंट्स तर 100% खूप लवकर प्रॉफिटेबल होतात. एखादं रेस्टॉरंट असतं की ज्यामध्ये जुनच ते इतकं ट्रॅक झालेलं असतं, त्याची म्हणजे व्हॅल्यू इतकी डिग्रेड झालेली असते की त्याच्यात काही करून मग तो प्रॉफिट तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. पण मोस्ट ऑफ द रेस्टॉरंट्स मध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेस प्रॉफिट इझिली वाढतो. ओके सर, एखादं लोकेशन किती महत्वाचं आहे कोणतंही हॉटेल चालण्यासाठी? द लोकेशनचं एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे आता की वेळ बदललेली. पहिलं लोकेशन इम्पॉर्टंट होतं, कारण की लोकांना सोशल मीडियाचा ऍक्सेस नव्हता. बरोबर. आता सोशल मीडियामुळे काय झालंय की एखाद्या लेन मध्ये सुद्धा लोक रेस्टॉरंट शोधत जातात. बरं, तुम्ही हाय स्ट्रीट वरती आहात, नो प्रॉब्लेम, आणि तुम्ही लेन मध्ये असला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचायचे. राईट. दोन्ही फायदे आहेत. मेन स्ट्रीट वरती असताल तर तुम्हाला मार्केटिंगला कमी खर्च करावा लागतो, पण तोच पैसा तुमचा रेंटमध्ये जातो. आणि एखाद्या लेन मध्ये असताल तर तुमचं रेंट कमी होतं, पण तो पैसा तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये युज करू शकता. ऍट द एंड तुमचं राईट ऑडियन्स काय आहे, ते कुठे आहे, आणि ते तुमच्या कॉन्सेप्टला मॅच होतंय का, हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण मी हा प्रश्न विचारणार मागचं कारण की एखाद्या मोठ्या एरियामध्ये पण 1-2 हॉटेल असतात, पण ती चालत नाही. आणि काही काही हॉटेल्स मध्ये 4-4, 5-5, 7-7, 8-8 लाईन मध्ये असतात, तरी ते हॉटेल सगळेच्या सगळे हॉटेल चालतात. बरोबर. असं कसं काय? काय की तुमचं कॉन्सेप्ट काय हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता आपण जर का मोठे मोठे रेस्टॉरंट घेतले, पूर्ण मेन रोड वरती एखादंच रेस्टॉरंट असतं, पण ते चालतं, खूप जोरात चालतं. ठीक आहे. का तर त्या रेस्टॉरंटची कॉन्सेप्ट तशी आहे की लोक त्या हॉटेलसाठी म्हणून 20-20 किलोमीटर वरून येतात.
हा म्हणजे मी एका रेस्टॉरंटमध्ये पहिलं जे मॅनेज करत होतो, तर तिथं ते औंधमध्ये रेस्टॉरंट आहे आणि सहकार नगरवरनं एक फॅमिली यायची दर विकेंडला. हा म्हणजे नाही म्हटलं तरी त्यांना यायला 40-45 मिनिटं लागणार. हा 14-15 किलोमीटरवरून येत असतील. बरोबर. आणि ते रेस्टॉरंट म्हणजे असं आहे की ते मेन रोडवरती पण नाहीये का लेनमध्ये. ओके. म्हणजे काय की कस्टमर रिटेन्शन, की पहिल्या वेळेस कस्टमर आल्यानंतर तुम्ही त्यांना काय काय देता हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बरोबर आहे. सर्व्हिस, तुमची टेस्ट, ती टेस्ट कन्सिस्टंट ठेवणे, ती सर्व्हिस कन्सिस्टंट ठेवणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं की 7-8 रेस्टॉरंट असतात आणि ते खूप चालतात, हो तर त्याच्या मागचं काय आहे की ती एक खाऊ गल्ली बनून जाती. हो पण मग तिथं कधी सगळे 7-8 लाईनीनी फाईन डाईन रेस्टॉरंट नसतात. ते म्हणजे की आज मी या हॉटेलमध्ये खातो, तो कस्टमर लॉयल नसतो. तो आज या हॉटेलला खातो, तोच कस्टमर उद्या बाजूच्या हॉटेलला खातो, ओके. दुसरं क्युझिन खातो. हम्म. म्हणून ते 7-8 जे असतात लाईनीतले ते सगळे चालतात, बरोबर. कारण की ते प्रत्येकाने वेगळं क्युझिन ठेवलेलं राईट. असतं. एखाद्या मॉलमध्ये बघतो की फूड कोर्ट असतं. फूड कोर्ट असतं. हो करेक्ट. सेम कॉन्सेप्ट ती असते की खाऊगल्लीची कॉन्सेप्ट जी आहे ती फूड कोर्टची कॉन्सेप्ट आहे. बरोबर. असे राईट. एखादं हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू करायचंय तर त्यासाठी किती पैसे किंवा भांडवल लागतं? तुम्ही 5 लाखापासून ते अगदी 50 कोटीपर्यंत खर्च करू शकता. ते तुमच्यावरती आहे. काय म्हणता? 50 कोटी? हो. आता तुम्ही जर का चांगले तेच आहे की तुम्हाला ऍट द एंड तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला खर्च करायचा आहे. बरोबर. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही महिन्याला 10 लाख रुपयाचा धंदा करताय आणि तुमचा खर्चही 10 लाख रुपये, हो म्हणजे ब्रेक इव्हन आहे. ओके. जर का तुमचं मंथली कॉस्ट जी आहे ती 10 लाख रुपये आहे, म्हणजे रेंट, सॅलरीज, लाईट बिल, फूड कॉस्ट वगैरे, हा, पण हा. तुमचा रेव्हेन्यू 7 लाख रुपये म्हणजे लॉस मध्ये. ओके. जेव्हा ते 10 लाखावरला मॅच होईल तो म्हणजे तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट आला. ओके. म्हणजे आपण थोडक्यात नो लॉस नो प्रॉफिट. नो प्रॉफिट. ओके. आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की तुम्ही समजा 20 लाख रुपये खर्च केले, हो तर ते तुमचे आयडियली रेस्टॉरंटमध्ये असं आहे की 18 ते 24 महिन्यामध्ये ते 20 लाख तो तुम्हाला रिटर्न मिळाले पाहिजे. हा हा मग तिथनं पुढचं 2 वर्षानंतर जे मंथली येईल ते तुमचं प्रॉफिट. बरोबर. मग तुम्ही जर का खर्च केला 5 कोटी, एखादं छान मस्त रेस्टॉरंट बनवलं आणि तुमचा महिन्याचा सेल म्हणजे महिन्याचा प्रॉफिट आपण पकडू 2 लाख रुपये, रेस्टॉरंट प्रॉफिटेबल आहे, राईट. पण 2 वर्षात पैसे येणार का रिटर्न? नाही येणार. हे जे मागचं जे सगळं वर्किंग आहे ना, हो. रेस्टॉरंट तुम्हाला काय घाई नाहीये की रेस्टॉरंट लगेच मला 1 महिन्यात चालू करायचं आणि 6 हो, महिन्यात हो, चालू हो, करायचंय. हो. तुम्ही थांबा, तुमची एखादी डोक्यात कन्सेप्ट असेल हा तर त्याला योग्य कॅपिटल आहे का? कॅपिटल कमी आणि कॉन्सेप्ट मोठी असं उपयोग नाही. बरोबर. सर असं बोलतात की प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये जास्त प्रॉफिट आहे नॉन व्हेज पेक्षा, तर यात कितपत सत्य आहे? काय आहे की पनीर 280 रुपये किलो आहे, हा ठीक आहे. चिकन 240 रुपये किलो आहे, हा ठीक आहे. एक टाइम होता जेव्हा पनीरची किंमत पर केजी कमी होती आणि हा. चिकन जास्त होतं. ओके. आज पनीर महाग आहे चिकन पेक्षा. मग जर का असं असेल तर तुम्ही समजून घ्या की असं काहीच नाहीये की व्हेज ची कॉस्ट कमी आणि नॉन व्हेजची जास्त. ओके. तर म्हणजे प्युअर व्हेज रेस्टॉरंट हे नॉन व्हेज पेक्षा जास्त कमवतं, हे अर्धवट सत्य आहे? नाही, हे सत्य नाहीच आहे, असत्यच आहे. ओके. कारण की मी आता 100 रेस्टॉरंटला कन्सल्टन्सी दिली असेल, ओके. पण एकंदरीत कॅल्क्युलेशन जर केलं तर व्हेजची ग्रेव्ही आणि व्हेजच्या डिशेसची प्राइसेस थोडी जास्त जाते. हो ऍट द एंड मग त्यांचं कसं मायक्रो कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावर डिपेंड करतं. बरेच लोक मग डिरेक्टली मार्केट ऍडवरनं वगैरे काय सोर्स करतात, भाज्या हा, कमी हा, प्राइस मध्ये घेतात, हो तर मग त्या केसमध्ये प्राइसिंग कमी जाऊ शकते. पण ओके. जर का पनीर वगैरेची जर भाजी म्हणाल हो किंवा काजू वगैरे जिथे युज होतात तर हो. ते महागच जातं, ओके. कॉस्टिंग त्याची जास्तच जाते. राईट. आजकाल हे मार्केटमध्ये जे डुप्लिकेट पनीर आलंय तर त्याविषयी आपण काय बोलाल? काय होतं की जेव्हा तुम्ही सोर्स करता रेस्टॉरंट वाल्यांनी, त्यावेळेस ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही तुमच्या नोन सोर्सेस कडून घेताय. हो बरेचदा काय होतं की तुम्ही 280 रुपयांनी जसं मी म्हटलं तसं पनीर घेताय आणि एक दिवशी एक वेंडर येतो, तो म्हणतो मी तुम्हाला 240 देईल, 220 देईल. त्यावेळेस तो हॉटेल मालक थोडासा त्याला हाव होते की अच्छा 60 रुपये स्वस्तनी मिळते. हो पण मग त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन काय, तो येऊन तुमच्याकडे टाकतोय, पण तुम्ही आज तुमच्या कस्टमरला जबाबदारी तुमची आहे,
त्याची नाहीये. बरोबर आहे. मग तुम्ही थोड्याशा पैशासाठी त्याचं बॅकग्राऊंड चेक न करता पनीर यूज करणं किंवा कुठलंही इन्ग्रेडियंट त्या केसमध्ये हे चुकीचं आहे. जे तुम्ही मेंटेन केलंय पहिल्यापासून तुमचं ब्रँड व्हॅल्यू त्याला फरक पडणार नाही. त्या पनीर देणाऱ्याला स्वस्त मध्ये तुमची ब्रँड व्हॅल्यू डिग्रेड होणार आहे. उद्या उठून एखाद्या मोठं कंप्लेंट झाली, केस झाली तर बंदही होऊ शकतं. बरोबर आहे. जेलमध्ये पण जावं लागू शकतं. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपण पैसे वाचवतोय, पण ते पैसे वाचत नसतात. ते ओव्हर द पिरियड लॉसच असतो तो. बरोबर. सध्या एका माझ्या मित्राने पुण्यामध्ये हॉटेल सुरू केलंय, तर ते हॉटेल यशस्वी होण्यासाठी या मार्केटमध्ये काय करायला पाहिजे? पुण्याचं जे मार्केट आहे हे खूप मेट्रोपॉलिटन म्हणू शकतो. जो कस्टमर बेस आहे मराठी आहे, पुण्यातला मराठी आहे, विदर्भातला मराठी आहे, पश्चिम महाराष्ट्रातला मराठी आहे, नॉर्थचे लोक आहेत. म्हणजे खूप मिक्स क्राऊड आहे. प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. पण तुम्ही जेव्हा रेस्टॉरंट टाकता त्यावेळेस तुम्ही चालू करताना सगळेच आपल्याकडे आले पाहिजे हा विचार तर पहिली गोष्ट नाही केला पाहिजे. तुम्ही एखादं निश निवडा. तुम्हाला टार्गेट काय करायचंय, तुमची स्ट्रेंथ काय. तुम्ही समजा पुण्यातले आहात, तुम्हाला पुण्यातलं जेवण माहिती, तर तुम्ही ते चालू करा. किंवा तुम्ही जर का विदर्भाचे कितीतरी रेस्टॉरंट आहेत की जे ते सावजी चिकन वगैरे त्यांनी चालू केलेले. मग ते टार्गेट त्यांचं पुण्यातली लोक टार्गेटच नाहीये त्यांचं. बरोबर आहे. त्यांचं टार्गेट काय आहे, ते नागपूरच्या साईडची लोक. जर जो कोण पुण्यातला आला तर तो बोनस झाला त्यांचा. एखाद्या पुण्यातल्याला आवडलं तर तुला काय होतं, आपली तिखट खाण्याची म्हणजे आपलं रेजिस्टन्स तेवढा नसतो. त्यामुळे आपण शक्यतो म्हणजे त्यांना माहिती की जो तिखट खातो तिकडचा नागपुरी जो आहे सावजी स्टाईल चिकन, तोच कस्टमर आहे त्यांचा बेसिकली. त्यांनाच कसं टार्गेट कराल आणि तुम्ही कसं तुमचं निश डेव्हलप कराल तर ह्याच्यावरती आहे. आता जे तुमच्या मित्रांनी चालू केलेलं रेस्टॉरंट आहे त्यांनी चालू करण्याआधी हे वर्किंग इम्पॉर्टंट आहे. चालू केल्यानंतर उपयोग नाहीये. बरोबर आहे. आता एखाद्याचं चालतंय त्याच्या एरियामध्ये तेच याने कॉपी केलं तरी तर मग त्याला पण लॉस आणि याला पण लॉस. नाही, काय होतं की हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की नुसतं कॉपी करून तोच मुद्दा आहे की जर का सेम झालं कस्टमर डिवाइड होणार. ज्याचं चाललंय तो लॉस मध्ये जाणारच आणि ज्यांनी खर्च केलाय तो 100% लॉस मध्ये जाणार. चालू करायच्या आधीच पहिल्या दिवसापासूनच तुम्ही म्हणू शकता. कारण की फक्त कॉपी करताय तुम्ही असं नसतं. ते तुम्ही काय मेन्यू कॉपी कराल, नावाच सिमिलर ठेवाल, तुम्हाला वाटेल, पण तुमचं ऍट द एंड किचन मध्ये काय ते तुम्ही नाही कॉपी करू शकत. सर्व्हिस तर आहेच आहे. सर्व्हिस मध्ये तुमचं स्टाफ त्या पद्धतीने असणं. बऱ्याच रेस्टॉरंट मध्ये जातो आपण मालकाला ओळखत नाही पण त्या स्टाफला ओळखतो. बरोबर आहे. त्या स्टाफनी तो PR डेव्हलप केलेला असतो तुमच्या सोबत. सर, बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये आपण बघतो की काही मालक वेळ पण देतात आणि काही याच्यामध्ये मालक महिने जात नाही. तर मालकाने वेळ देणं किती गरजेचं आहे एखाद्या हॉटेलमध्ये? नाही, आता मालकाने तर 100% वेळ देणं गरजेचं आहे. पण आता समजा तो महिन्याला 1 कोटी रुपये कमवत असेल एखाद्या त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मधून आणि हॉटेलमध्ये 2 लाख रुपयेच महिन्याला मिळत असतील तर तो डेफिनेटली लक्षच नाही देणार ना. अशा केसमध्ये त्यांनी जो मालक आहे ते चालू करतानाच विचार करायला पाहिजे की मी किती वेळ देऊ शकतो. नाहीतर जे मॅनेजमेंट कन्सल्टंट असतात तेच सगळं बघतात आणि मग तुम्हाला त्या केसमध्ये जो काय मंथली तुम्ही प्रॉफिट किंवा त्याला एक फिक्स्ड अमाऊंट दिलेली असते तो तुम्हाला पाठवत जातो महिन्याला. बरोबर. तर म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं की त्यातून आपल्याला आउटपुट काय पाहिजे त्यावर डिपेंड करतं. म्हणजे मी म्हणलं ना, आता एखाद्याची रोजीरोटीच त्याच्यावर असेल तर तो पूर्ण वेळ तिथंच बसेल ना. तो दुसरीकडे नाही जाणार. त्याची त्या बिझनेस वरती किती डिपेंडन्सी आहे त्याप्रमाणे तो वेळ देणार. मग एखाद्याला बिझनेस डायव्हर्सिफाय केलाय एखाद्याने, त्यासाठी हॉटेल चालू केलं तर त्यांनी तिथे एवढे पण वेळ द्यायची तिथे गरज नाही. ते गरज नाहीये. पण मग तुमची ते हॉटेल तुमचं काय टाईपचं बनवतात ते पण इम्पॉर्टंट आहे ना. तुम्ही जर का असं हॉटेल बनवताय जिथं तुम्ही मॅनेजर अफोर्ड नाही करू शकत आणि तुम्ही पण वेळ नाही देणार, मग ते बंदच होणार आहे. बरोबर. मग तुम्हाला जर डायव्हर्सिफाय करायचंय तर तुम्ही असं हॉटेल बनवा, असं तुमचं कॅपिटल पाहिजे की जिथं तुम्ही मॅनेजर ठेवू शकता, टीम ठेवू शकता. थोडेसे पैसे तुमचे मॅनेजर मध्ये गेल्यामुळे प्रॉफिट थोडा कमी होईल पण ते तुम्हाला बोनसच आहे ना. जर सर मी एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि तिथे माझा 1,000 रुपये बिल झाला तर त्यामधून त्या हॉटेलवाल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो? आता तुम्ही पकडा की 1,000 रुपयाचं बिल झालं, त्यातली 35% तुमची फूड कॉस्ट गेली. 32 ते 35% आपण 35% घेऊ, 350 रुपये त्याचे फूड कॉस्ट मध्ये गेली. 5% त्याचं लाईट बिल,
छोटा मोठा मेंटेनन्स राईट. याच्यामध्ये गेला. हो. ठीक आहे, म्हणजे 40% तिकडे गेलं. हो. आता स्टाफची जी सॅलरी आहे ती साधारणतः 20% जाते. अच्छा. हा, म्हणजे 15 ते 20%च्या रेंजमध्ये जाते. काही ठिकाणी म्हणजे 20 पेक्षा जास्त नाही गेली पाहिजे आयडियली. हो. 20% म्हणजे तुमचा स्टाफ, मी म्हणेल की तुम्हाला फ्रीडम आहे. हो. आणि म्हणजे 40 + 20 60% झाले. हो. ठीक आहे, तुमचं जे रेंट आहे तिथं ते रेंट साधारणतः 15%. ओके. हा, म्हणजे हेल्दी रेंट. जास्त असेल तरी तुम्ही मरणार. हा हा हा. म्हणजे तुमचे 75% तिथं गेले. बरोबर. उरले 25%. हे त्याचं नेट टेक होम प्रॉफिट आहे. राईट. मग त्यापेक्षा कमी नसावं, जास्तही नसावं. हा, त्यापेक्षा कमी असलं तर मग तुमची मेहनत, कारण तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत जाताय, हो. त्या मेहनतीचं योग्य फळ नाही मिळते. इन्व्हेस्टमेंट आहे स्वतः. इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. मग कमी मिळालं तर तेवढ्या प्रमाणात म्हणजे तो प्रॉफिट हेल्दी नाहीये. हो. आणि जास्त होत असेल म्हणजे मग फक्त फूड कॉस्ट ही तुमची एकच फॅक्टर राहतो की जी कमी होतीये. Right. मग फूड कॉस्ट जर तुमची कमी होतीये, मग दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर म्हणजे मग तुमचं क्वालिटीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, हो. किंवा मग तुम्ही एकदम त्या डिशची प्राइस जास्त ठेवली तर मग तुमची फूड कॉस्ट कमी होऊ शकते. राईट. असे मग जर का डिशची प्राइस पण व्यवस्थित आहे आणि तुम्हाला प्राइस पण कमी प्राइसिंग मध्ये मिळते, म्हणजे मग कुठेतरी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जाते. बरोबर. असे म्हणजे पण तुमचं जर का सगळं व्यवस्थित असेल, परफेक्ट लॉंग रन तुम्हाला बिझनेस करायचा असेल हा, तर 25% तुमचं एकदम हेल्दी मार्जिन आहे. आणि त्याला 250 रुपये, म्हणजे 1000 रुपये बिल मागे त्याला 250 रुपये प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे. हॉटेल लाईन मध्ये स्टाफ मिळत नाही असं सगळे हॉटेलवाले का सांगतात? काय की हॉटेल लाईन ही थोडीशी मेहनत असणारीच लाईन आहे. म्हणजे ऑपरेशन्स मध्ये ते जे काही शेफ आहेत, हेल्पर आहेत, त्यांना तसं फिजिकल वर्क खूप आहे. ओके. ठीक आहे. मग तुम्ही तुमच्या स्टाफला कसं कम्फर्ट प्रोव्हाइड करता हे मॅटर करतं. म्हणजे तुमचं जे किचन आहे त्याचा लेआउट हा इम्पॉर्टंट रोल आहे किचन लेआउटचा. इथं फ्रीज एका कोपऱ्यामध्ये आणि तुमची गॅस रेंज एका कोपऱ्यामध्ये. मग त्याला पनीर घ्यायचं झालं, बटर घ्यायचं झालं की तो तिथनं इथं चालत येणार, पळत येणार रॅदर, आणि परत ते तिकडे घेऊन जाणार. मग किचन लेआउट करताना त्याला किती इझी गोष्टी पडतील की तो दमला नाही पाहिजे. त्यांनी आज 50,000च्या जरी ऑर्डर मारल्या तरी त्याला कंटाळा नाही आला पाहिजे. ओके. कारण की तुमचा किचन लेआउट त्यामध्ये रोल प्ले करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे काही युटेन्सिल्स आहेत हे किती मॉडर्न आहेत. जुन्या कढई जर आपण बघितल्या किंवा पॅन बघितले तर ते खूप हेवी असतात. पण आजकाल बरेचसे असे पॅन आहेत, कढया आहेत जे लाईट वेट आहेत. म्हणजे ऍट द एंड काय की तुम्ही त्याला काय कम्फर्ट देता. ह्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे हा झाला किचनचा भाग, ह्याच्या व्यतिरिक्त आपण बरेचदा ऐकतो की मराठी लोकांकडे कामगार टिकत नाही. अच्छा. का असं का टिकत नाही? का तर आपल्याला बोलण्याची पद्धत थोडीशी आपली रूढ आहे. अच्छा. हा, बेसिकलीच रूढ आहे. हा, म्हणजे आपल्यामध्ये आहे तो थोडासा बोलण्यात, भाषेमध्ये रूढनेस आहे. पण मग आजकालच्या स्टाफला ते नाही ना चालत आहे. हो. मग तो महाराष्ट्रीयन स्टाफ असला काय, नाही तर पार UP बिहारचा असला किंवा गडवाली असला, तुम्ही त्याला किती एक होमली ट्रीटमेंट देता हे खूप मॅटर करतं. राईट. असे ऍट द एंड आपलं काय गोल आहे की बाबा आपलं काम छान झालं पाहिजे, प्रॉफिट चांगला निघाला पाहिजे. राईट. मग आपण थोडंसं जसं आपण कस्टमरशी गोड बोलतो तसंच स्टाफशी पण गोड बोललो, आपुलकी निर्माण होते. तो पण सोडून जात नाही. म्हणजे मी जेव्हा माझ्या हॉटेलमधले जे स्टाफ आहे ते गावाला जाऊन परत येतात माझ्याकडेच. नाही तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की गावाला जातो आणि गायब होतो. गेला की गेला तो आला की दुसऱ्या हॉटेलमध्ये कामाला जातो. पण ते न होण्यासाठी जर का तुम्ही लक्ष दिलं ना, म्हणजे काय आहे की तुमच्या स्टाफ रिटेन्शन वरती जेवढं तुम्ही मेहनत घ्याल ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की स्टाफचा प्रॉब्लेम हा वाढत जाणार आहे, हा काय फार कमी होणार नाहीये एकंदरीत बघितलं तर. त्यामुळे जो स्टाफ आपल्याकडे आहे त्याला कसं टिकवून ठेवता येईल आणि स्वतःचा हेडेक कसा कमी करता येईल ह्याच्याकडे लक्ष देणे. बरोबर. आणि मालकाला कुकिंग येणं किती गरजेचं आहे? नाही, मला नाही वाटत मालकाला कुकिंग. आता मी या लाईन मध्ये 7 वर्ष आहे, मला काहीच येत नाही कुकिंग. म्हणजे मी फार फार तर घरी कधीतरी ऑमलेट वगैरे बनवतो एवढंच. ह्याच्या व्यतिरिक्त मला येत नाही. पण ते जरी तुम्हाला येत नसलं तरी तुम्हाला सिस्टीम रन करता आली पाहिजे. ते महत्वाचं आहे.
कितीतरी बिल्डर आहेत की ते काय स्वतः सिव्हिल इंजिनियर नाहीये, अजिबात नाही. पण ते आज हजारो करोडचं टर्नओव्हर करतायत ना. बरोबर. तसंच हॉटेल लाईनचं पण आहे की तुम्हाला कुकिंग किंवा तुम्ही स्वतः शेफ असण्याची गरज नाहीये, बरोबर पण तुम्हाला सिस्टीम छान पद्धतीने रन करता आली पाहिजे. तुम्हाला जेवणामध्ये काय कमी जास्त आहे हे कळणं एक इम्पॉर्टंट आहे. मी म्हणतोय जसं स्वतःला टेस्टिंग येणं एक इम्पॉर्टंट आहे. ती काय पहिल्या दिवशी येणार नाही, पण जेव्हा तुम्ही 10 दिवस 20 दिवस सेम गोष्ट करताल, रोज गेलं की माझं रुटीन आहे, मी हॉटेलमध्ये गेलो की पहिलं जे बनलेलं आहे त्याचे टेस्टिंग मागवतो एक एक बाउल. मग ते टेस्टिंग केल्यावर मला लगेच कळतं की अच्छा बरं याच्यामध्ये आज हे कमी त्याच्यामध्ये हे जास्त आहे. मग त्याला सांगायचं, तो लगेच चेंज करून देतो. अनेक हॉटेलमध्ये की असं आपण म्हणतो की एखादं समजा महाराष्ट्रीयन हॉटेल आहे तर तिथे रस्सा स्वतः बनवतात जे हॉटेलचे मालक आहेत ते, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की ती टेस्ट बदलत नाही. काय की हे ते सांगतात, पण आपण जातो का रोज बघायला तेच बनवतात. हे एखादी रील व्हायरल होती त्यांची, ते म्हणतात की मी स्वतः बनवतो म्हणून. मी असं नाही म्हणत की 100 पैकी 100 जण असे असतील, पण काही लोक आहेत ठराविक जे बनवतात. ओके, मग ते त्यांचं रुटीन आहे, पण सगळेच बनवतात असं नाही. मी म्हणलं तसं त्यांनी एसओपी सेट केलेली आहे. मात्र टेस्ट स्वतः करत असतील. टेस्ट तर ते इम्पॉर्टंट आहे ना. मी तेच म्हणतो टेस्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, जोपर्यंत मी टेस्टिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला कस्टमरनी कशाला रिव्ह्यू दिला पाहिजे आज चव वेगळी. तुम्ही स्वतः टेस्टिंग करून तुम्ही सकाळी सांगा ना तुमच्या शेफला की अरे ह्याच्यात मीठ जास्त झालंय, ह्याच्यात मसाला जास्त झालाय, हा मसाला जास्त झालाय, इथपर्यंत तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. जर एखादं हॉटेल लॉस मध्ये किंवा एखाद्याला नवीन चालू करायचंय तर त्यासाठी हॉटेल कन्सल्टन्सी किती महत्वाची आहे? हॉटेल कन्सल्टंट हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो यामध्ये. ओके, कारण की सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जी काय अमाऊंट लावणार आहात, मग ती 10 लाख असू किंवा 50 लाख असू किंवा 1 कोटी असू, पैसे लावल्यानंतर एकदा गेले की गेले. ओके, हॉटेल म्हणजे तुम्ही काय जागा घेत नाही की त्याची व्हॅल्यू तेवढीच राहील. तुम्ही आज 10 लाखाचं फर्निचर घ्या, उद्या विकायला काढलं त्याची व्हॅल्यू 1 लाख रुपये झालेली असते. डेप्रिशिएटिंग येते, ते काय ऍसेट नाहीये. राईट, ठीक आहे. पण ते जर का तुम्हाला ऍसेट करायचं असेल तर तुमचं प्लॅनिंग प्रॉपर पाहिजे. आता हॉटेल कन्सल्टंटचं कसं असतं की हॉटेल कन्सल्टंटनी एकच हॉटेल चालवलेलं नसतं किंवा एकच हॉटेल बघितलेलं नसतं, मल्टिपल गोष्टी केलेल्या असतात. आणि ओव्हर द पिरियड कन्सल्टंटचं काय आहे किंवा एक्सपिरियन्स म्हणजे काय करायचं हे नसतं, काय करायचं नाही हे म्हणजे एक्सपिरियन्स आहे. ओके, बऱ्याचदा काय वाटतं की मला माहिती हे करायला लागतं ते करायला लागतं, अरे पण काय करायचं नाही हे माहिती आहे का तुला? ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हॉटेल कन्सल्टंट म्हणून जेव्हा मी रोल प्ले करतो तेव्हा रेस्टॉरंट बनवताना तुमच्याकडे काय कॅपिटल आहे, त्याला काय कॉन्सेप्टचं तुम्ही रेस्टॉरंट केलं पाहिजे किंवा कॅफे केलं पाहिजे, तुमच्याकडं तुम्ही मार्केटिंगसाठी काय बजेट ठेवलं पाहिजे, तुम्ही पुढच्या 6 महिन्यासाठी काय बजेट ठेवलं पाहिजे, इंटिरियर तुम्ही करताना किती खर्च केला पाहिजे, तुम्ही क्रॉकरी घेताना किती महाग घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं असतं की 100 रुपयाचा स्पून आणि 400 रुपयाचा स्पून दिसायला सेमच असतो. मग तुम्हाला लगेच पहिल्या वेळेस 400 रुपयाचा स्पून, हा तुम्ही खूप फाईन डाईन रेस्टॉरंट करताय त्यावेळेस गोष्ट वेगळी आहे, पण तुमच्याकडे जो येणारा कस्टमर आहे त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. मग त्या टार्गेट ऑडियन्सला तुम्ही जेव्हा टार्गेट करताय त्यावेळेस त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कॉन्सेप्ट आणि प्लॅन केला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इव्हन एखादा रेस्टॉरंट लॉस मध्ये असतं, मी म्हटलं तसं की तो जो रेस्टॉरंट मालक असतो तो कंटाळलेला असतो, तो म्हणतो अरे मी सगळं व्यवस्थित करतोय तरी लॉस आहे. मग ही कुठे चुकतंय हे कन्सल्टंटच सांगू शकतो. बरोबर. कारण की त्यांनी जेव्हा बऱ्याच रेस्टॉरंट सोबत काम करताना त्याला ते समजलेलं असतं की बाबा नाही अच्छा हे केल्याने हे होतं, ते केल्याने ते होतं, म्हणजे त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत ते समजलेले असतात. मग तिथं तो कन्सल्टंटचा रोल इम्पॉर्टंट होऊन जातो. राईट. आशा करतो आपण सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतील. अजूनही आपल्या डोक्यात काही प्रश्न असतील तर या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही येणाऱ्या काळात त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर्वांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा पिन कमेंट मध्ये शेअर करत आहे. कोणालाही तुमच्या हॉटेलविषयी सरांच्या मार्गदर्शनाची गरज असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. जर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला टाइम दिला त्यामुळे धन्यवाद. थँक्यू.